नमस्कार, मी सुजित गायकवाड, एजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सिस्पे जी शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी आहे, जिचं टोपण नाव सिस्पे नावाने प्रख्यात आहे. गेल्या वर्षी श्रीगोंदा परिसरात या सिस्पे कंपनीचं मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा झाला. अनेक मातब्बर नेते या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आणि केवळ वर्षभरात 1,70,000 गुंतवणूकदारांनी याच्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक झाली. पण आज गेल्या आठवड्याभरापासून हे जी सिस्पे नावाची कंपनी आहे, शेअर ट्रेडिंग कंपनी जी आहे, तर ती अचानक बंद झाल्यामुळे येथे जे गुंतवणूकदार आहेत ते हवालदिल झाले, रस्त्यावर आलेले आहेत. काहींचे प्रपंच अगदी उद्ध्वस्त होण्याची मार्गावर आहेत. तर अशाच जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या आपण व्यथा जाणून घेणार आहोत. यासाठी आपण आढळगाव या गावामध्ये आलेलो आहोत. येथील विद्यमान सरपंच आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की काय प्रकार घडला आणि याच्याबद्दल ते आपल्याला सविस्तर सांगतील. काय घडलं नक्की सिस्पेर नावाच्या कंपनीमध्ये? नमस्कार, मी सरपंच शिवप्रसाद उबाळे, ग्रामपंचायत आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये ज्यांनी सिस्पे या माध्यमातून कंपनीचं वादळ उठलं, त्याची सुनामी आली आणि त्या सुनामीमध्ये सर्वसामान्य माणसाचे कुटुंब, सर्वसामान्य माणसाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. त्याची व्यथा जाणून घेण्यासाठी एजी चॅनलचे सुजितजी गायकवाड या ठिकाणी आलेत. आमच्या व्यथा जाणून घेतल्या, आमच्या लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आलात. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या आढळगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं गेल्या 1.5 वर्षापासून सिस्पे कंपनीच्या माध्यमातून, सिस्पे म्हणजे एक टोपण नाव आहे, ज्या सिस्पेच्या नावाखाली ज्यांनी जवळजवळ 1.5 वर्षामध्ये 10 ते 15 वेळा आपल्या कंपनीचं नाव चेंज केलं. आपल्या कंपनीचं पोर्टल असेल, जी काही लिंक असेल ती बदलली आणि जवळपास 1,72,000 ग्राहकांना ज्यांनी चुना लावला आणि लोकांचे प्रपंच रस्त्यावर आणले, ते आवताडे, नवनाथ आवताडे यांना मी आज एजी चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की जवळपास 17.5 ते 18,500 कोटी रुपये आपल्या कंपनीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांनी, शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावले. माझ्या आढळगाव गावातून जवळपास 52 कोटीची खऱ्या अर्थाने यादी तयार झालेली आहे. जवळपास रोज माता भगिनी असतील, सर्व ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, सर्व माझ्याकडे येत आहेत आणि आम्हाला विनंती करतायत, आव्हान करतायत की सरपंच, तुम्ही या कंपनीच्या विरोधात आवाज उठवा, आमचे पैसे काढून द्या, आम्ही कर्ज काढलेत, आमच्या जमिनी आम्ही गहाण ठेवल्यात, आम्ही व्याजाने पैसे आणले, असं बरंच काही सांगतायत. आणि खऱ्या अर्थाने ते सांगत असताना, ते ऐकत असताना मनाला कुठंतरी एक वेगळ्याच प्रकारचं एक हे होतं आणि अंगावर काटा उभारतो आणि यांच्या व्यथा ऐकून डोळ्यात अक्षरशः पाणी आले. इतकी वाईट परिस्थिती या सिस्पेच्या माध्यमातून ज्यांनी केले ते आवताडे, नवनाथ आवताडे. खऱ्या अर्थानं मागच्या 20 दिवसापासून नवनाथ आवताडेला मी 2 ते 3 वेळा कॉल केला होता की आमच्या आढळगाव परिसरातील लोकांचे पैसे आपल्या कंपनीमध्ये गुंतलेले आहेत, आपण ते काढून द्या. त्यांनी मलाही उडाउडीचे उत्तर दिले आणि मला वारंवार सांगितले की मी तुमचे पैसे ठेवणार नाही, तुमच्या लोकांना मी मदत करतो. असे करून माझी त्यांनी दिशाभूल केली आणि 1ही रुपया आमच्या लोकांना त्यांनी दिला नाही. मी या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमचे दाता आहात, आमचे पिता आहात, त्या समान तुम्ही एक आमच्या मायबाप जनतेचं देणं लागता. आणि ज्यांनी 1,72,000 लोकांची फसवणूक केली त्या नवनाथ आवताडेला लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून सर्वसामान्य माणसाचे जे पैसे जवळपास 17 ते 17.5 18,000 कोटी रुपये त्यामध्ये गुंतलेले आहेत, ते पैसे आपण काढून द्यावेत आणि त्या 1,72,000 लोकांचे प्रपंच जे उद्ध्वस्त झालेले आहेत, ते लोकांचे प्रपंच आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभे करावेत, ही आपणाला या ठिकाणी विनंती करतो. आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विक्रमजी पाचपुते साहेब उर्फ दादा, आपणाला या ठिकाणी आम्ही विनंती करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. एक आपलं ही कर्तव्य आहे
की आपण या श्रीगोंदा तालुक्यातील ज्या लोकांचे ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतलेत त्या कंपनीच्या विरोधात, त्या नवनाथ अवताडेच्या विरोधात या ठिकाणी आवाज उठवावा. आता खऱ्या अर्थानं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये आपण लक्षवेधी मांडून नवनाथ अवताडेला कसं त्याच्यावर कारवाई होईल, कसे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे पैसे निघतील, ते आपण पैसे काढून देण्यासाठी आवाज उठवा ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि दुसरी विनंती, मी नवनाथ अवताडे जे कंपनीचे मास्टर माइंड आहेत, जे महागुरू आहेत, ज्यांनी 1,72,000 लोकांना चुना लावण्याचं काम केलं, त्यांना विनंती करतो की आपण गेल्या 5 महिन्यापासून लोकांची खऱ्या अर्थानं दिशाभूल करतायत. लोकांना आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी कारणं देऊन 5 महिने थोपवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे आमिष दाखविली की माझे पैसे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवलेत, हे केलं ते केलं, 8 दिवसात टाकतो, 15 दिवसात टाकतो, असं करून आपण अक्षरशः लोकांना या ठिकाणी दिशाभूल केली, लोकांना फसवलं आणि लोकांचे प्रपंच खऱ्या अर्थाने आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. ही जर वेळ आली असेल तर ह्याला सर्वस्वी आपण या ठिकाणी जबाबदार आहात. आपण लोकांचे शासराप, लोकांचा तळतळाट या ठिकाणी घेऊ नये अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण जर लोकांचे तळतळाट घेतले, लोकांचे हाल केले, तर तसेच हाल तुमचेही झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचाही प्रपंच आहे, तुम्हालाही लेकरं बाळ आहेत, तुम्हालाही बायका पोरं आहेत. याचा आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. कारण आजच्या जगामध्ये आपण या ठिकाणी पाहतो, आपण जसं कर्म कराल तसं कर्म आपल्याला फेडावं लागणार आहे. आपण जर लोकांचे पैसे जर फेडले नाहीत, पैसे जर लोकांची देणी दिले नाहीत, तर याचा तळतळाट आपल्याला उद्याच्या काळामध्ये भोगावा लागणार आहेत. आणि सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्याला सोडणार नाही. उद्याच्या काळामध्ये आपण जर म्हणत असाल किंवा आमचे पैसे, मी लोकांचे पैसे बुडवले, लोकांना मी फसवलं, लोकांची मी दिशाभूल केली, पण आपण ज्यावेळेस या रस्त्यावर येताल, कुठेतरी आपण दिसताल, त्यासारखं माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याला सोडणार नाही. हेच आज SG चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. आणि उद्याच्या काळामध्ये नवनाथ अवताडे, आपल्याला ही व्हिडिओ क्लिप आपल्यापर्यंत येणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही आमच्या लोकांचे पैसे द्या, अन्यथा उद्याच्या काळामध्ये आपल्या विरोधात, आपल्या कंपनीच्या विरोधात आम्ही आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही. आमचा आवाज हा फक्त आज रस्त्यावर दिसत आहे. उद्याच्या काळामध्ये 2 दिवसामध्ये आपण आम्हाला जर या ठिकाणी शब्द दिला नाही, आमच्या लोकांचे पैसे जर दिले नाही उद्याच्या काळामध्ये, तर आपल्या विरोधात लवकरच हायकोर्टामध्ये, संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आम्ही याचिका दाखल करणार. आणि आपण जे काही कंपनीचे महागुरू आहात, प्रमुख आहात, तुमच्यावर आणि तुमचे जे संचालक आहेत, जे 12 संचालक आहेत, त्यांच्यावर उद्याच्या काळामध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण जे काही 12 संचालक असतील, तुमचे जे काही कंपनीचे, तुम्ही जे काही बाकीचे सगळे टीम असेल, ह्या कंपनीने लोकांना गंडा घालून, लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्ही हजारो कोटीची या ठिकाणी माया कमवलेली आहे. आणि आपण ही मायाच कमवली नाही तर कितीतरी फ्लॅट घेतले, बंगले घेतले, गाड्या घोड्या घेतल्या आणि कितीतरी खरेदी खत आपण या ठिकाणी केलेले आहे. आज आपण 5-5 कोटीच्या गाडीमध्ये फिरता. हा पैसा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टातून, प्रपंचातून उद्ध्वस्त केलेला आमचा हा पैसा होता. आणि आमच्या पैशावर जर आपण उड्या मारत असताल आणि आमचे पैसे घेऊन जर आपण परदेशात जात असताल, तर उद्याच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत. उद्या परदेशात जरी येण्याची वेळ आली तरी आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं, आमच्या गावाच्या, आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टासाठी ज्यांनी पैसे कमवलेत, त्या कष्टाच्या पैशासाठी आम्ही उद्याच्या काळामध्ये आपल्याला सोडणार नाही. हीच SG चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो.